मॅडम, आपलं JFCचं चिलेटेड स्वरूपातलं कोणतं उत्पादन आज घेऊन आलं आहे? मॅडम, आजचं आपलं JFCचं चिलेटेड स्वरूपातलं जे उत्पादन आहे ते म्हणजे की अणवी फेरस EDTA 12%. आणि हे चिलेटेड स्वरूपातलं म्हणजे पाण्यात 100% विद्राव्य असं लोहयुक्त उत्पादन आहे आणि वनस्पतीच्या वाढीसाठी अत्यंत महत्त्वाचं हे सूक्ष्म अन्नद्रव्य आहे. आणि बऱ्याच वेळेला आपल्या पिकामध्ये पानांना पिवळेपणा आलेला असतो. तो पानांचा पिवळेपणा कमी करण्यासाठी म्हणजेच लोहाची कमतरता दूर करण्यासाठी हे अत्यंत महत्त्वाचं उत्पादन आहे. आता हे उत्पादन ज्यावेळेला आपण आपल्या पिकावरती फवारणीमध्ये किंवा ड्रिपमधून आपण ज्यावेळेला वापरतो तर सगळ्यात महत्त्वाचं काय की जो चिलेटेड स्वरूपामधला असल्यामुळं आपली जी वनस्पती आहे किंवा जी आपली पिकं आहे ती सहज शोषून घेऊ शकतात आणि आपल्या पिकामध्ये असणारा जो काही फेरसची जी कमतरता आहे किंवा लोहाची जी कमतरता आहे ते दूर करण्याचं काम हे उत्पादन करतं. फेरसच्या कमतरतेमुळं पानांना बऱ्याच वेळेला पिवळेपणा आलेला असतो, तो दूर करण्याचं काम हे आपलं फेरस करतं. तसेच प्रकाश संश्लेषण क्रिया जी आहे ती वाढीस लागते आणि त्यामुळं अन्नद्रव्य जी निर्मिती आहे ती तिथं आपल्याला त्याच्या वाढीला तिथं चालना मिळालेली आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर आपल्या पिकाची जी वाढ आहे तिथं जोमदार पद्धतीने झालेली दिसून येते. त्याचबरोबर फुलधारणा आणि फळधारणा ही तिथं चांगल्या पद्धतीने आपल्याला दिसून येते. आणि हे जे उत्पादन आहे हे आपल्याला वापरताना 0.5 ग्राम टू 1 ग्राम असं फवारणीमध्ये प्रति लिटर पाण्यासाठी वापरायचं आहे. आणि बाजारामध्ये हे उत्पादन 250 ग्रॅम, 500 ग्रॅम आणि 1 किलो पॅकमध्ये उपलब्ध आहे आणि हे सर्व प्रकारच्या पिकांसाठी अतिशय उपयुक्त असं उत्पादन आहे. त्यामुळं जेप्स ॲग्रोटेक सांगली यांचं चिलेटेड स्वरूपातील अणवी फेरस EDTA 12% हे उत्पादन आपल्या शेतीच्या उत्पादनासाठी आणि आपल्या पिकासाठी अत्यंत उपयुक्त असं आहे आणि प्रत्येक शेतकरी बांधवांनी ते वापरलं पाहिजे.